वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी तालुक्यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात काल दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झालं. या गारपिटीमध्ये उभा शेतामध्ये काही ठिकाणी उभा असलेला जो गहू जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे, खाली पडला गेलेला आहे. आणि आपण एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी 10 एकराचा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे खाली झोपला गेलेला आहे. हे गहू जे पीक आहे आता हे शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे. कशा तरी पद्धतीनं हा गहू आता काढणीला येणार होता आणि शेतकऱ्याच्या घरात पैसा येणार होता. मात्र आता या गव्हाचं जे नुकसान झालं त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी नुकसानग्रस्त झालेला आहे. त्याला आर्थिक जे लाभ होणार होता तो मात्र आता लाभापासून वंचित झालेला आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चना पीक सुद्धा काढून ठेवलेलं होतं, त्याने ढीग लावून ठेवला होता. त्याचे ढीग सुद्धा ओले झाल्याचं निदर्शनास येते. एकंदरीत भाजीपाला पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकरी आधीच मोठ्या झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त झाला होता. त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता आणि त्यातही आता हा अवकाळी जो पाऊस आहे, या पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. विशेष म्हणजे अजूनपर्यंत कृषी विभागाचा असो, महसूल विभागाचा असो, कर्मचारी बांधावर पोहोचलेला नाही. त्यामुळे मात्र सर्व्हे कधी होणार या प्रतीक्षेत आता शेतकरी लागलेला आहेत. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, वर्धा.